दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय, माया भुवनात्रयी तुझ विना, नाही तुझा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करीची, तू तात मी बालक, सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। सध्या आपण समर्थकृत लघुकाव्य पाहतो आहोत आणि त्यामध्ये 21 समासी अर्थात जुना दासबोध याचं विवेचन आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत। समास 4 सद्गुरु लक्षण यातल्या 30 ओव्यांपर्यंत आपण काल आलो होतो। बाणे तिहीची खूण तोची गुरु सुलक्षण, तेथेची रिघावे शरण अत्यादरे मुमुक्षे। मुमुक्षांनी अशा ठिकाणीच आपल्याला अनन्य शरणागत व्हावं की ज्या ठिकाणी या तिन्ही गोष्टींचा आपल्याला प्रत्यय येईल, आपल्याला प्रचिती येईल, अनुभव येईल। ग्रंथ प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती। वेदांमध्ये काय सांगितलंय, ग्रंथांमध्ये काय सांगितलंय, आमच्या सद्गुरूंनी काय सांगितलंय आणि आम्हाला त्याची प्रचिती येते का, त्याचा अनुभव येतो का? जिथे या तिन्ही गोष्टी एकत्रपणे दिसतात,
ज्या व्यक्तिमत्वामध्ये या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे दिसतात, त्या ठिकाणी आपण शरणागत व्हायला हरकत नाहीये असं समर्थ सांगतायत. पुढे समर्थ काय म्हणतायत ते पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, परिविषयी लोलंगता, ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही. श्रीराम. जैसा निरूपण समयो, तैसेची मनही करी वायो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही. श्रीराम. निरूपणे सामर्थ्य सिद्धी, श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. श्रीराम. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त, तयासी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्यही अद्भुत सिद्धीचे नियोगे. श्रीराम. ऐसे तयांचे सामर्थ्य, आमुचे ज्ञानाची नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. श्रीराम. या ओव्यांमध्ये प्रवचनकाराची मानसिकता आणि श्रोत्यांची मानसिकता समर्थ समजावून सांगतायत. प्रवचनकाराला काय वाटतंय, श्रोत्याला काय वाटतंय, याचं विवेचन समर्थ या ठिकाणी करतायत. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, परी विषयी लोलंगता, ऐसी गुरुचे निसार्थकता होणार नाही. आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणं, इंद्रिय दमन करणं. काल आपण पाहिलं, परवाच्या दिवशी समर्थ म्हणतायत की ज्याला इंद्रियांवर ताबा नाहीये, अजूनही विषयांमधली आसक्ती संपलेली नाहीये, अशा सद्गुरूंपासून काहीही लाभ होणार नाही. ज्याच्या अपेक्षा संपलेल्या नाहीयेत, ज्याचे विषयांबद्दलची आसक्ती संपलेली नाहीये, समर्थ म्हणतात शिष्यास न लवती साधन, न करविती इंद्रिये दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे. श्रीराम. अर्ध्या पैशाला 3 गुरु जरी अशा स्वभावाचे मिळत असतील तरी त्यांना लांब ठेवावं. तो काय देणार आहे? अजून त्याच्याच इच्छा संपल्या नाहीत, अजून त्याचेच भोग संपलेले नाहीत, उपभोग घेण्याची लालसा संपलेली नाहीये. तो इतरांना काय देणार? अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, निरूपण करताना त्याचं ज्ञान काय अगाध आहे. कुठलाही विषय सांगा, श्रोते मंत्रांनी भारल्यासारखे ऐकत राहतात. श्रोत्यांवर त्यांचा फार मोठा प्रभाव पडतो. अनेक संतांचे, अनेक ग्रंथांचे ते दाखले देतात. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, परी विषयी लोलंगता, अजूनही विषयांची आसक्ती संपलेली नाहीये. पारमार्थिक ज्ञान खूप आहे, अनेक ग्रंथांचे संदर्भ, अनेक संतांचे संदर्भ, पण त्यांचं अजून हवे पण संपलेलं नाहीये. समर्थ म्हणतात ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही. अशा सद्गुरूच्या मागे लागून शिष्याचं काही भलं होणार नाही. जैसा निरूपण समयो, तैसेची मनही करी वायो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही. श्रीराम. या ठिकाणी एक मेघ आहे. जैसा निरूपण समयो, तैसेची मनही करी वायो. तो जो प्रवचनकार आहे, तो जो निरूपणकार आहे,
तो बोलायला लागला म्हणजे श्रोत्यांच्या मनाला तो तिकडे घेऊन जातो. जो विषय मांडलेला असेल, रामकथा असेल, भागवत असेल, दासबोध असेल, गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, त्या ग्रंथातील विषयाला श्रोत्याचं मन एकरूप करण्याची कला सुद्धा त्याच्यामध्ये आहे. साधनेच्या मार्गावर अशा गोष्टी घडू शकतात. होतंय काय, भगवंताला असं वाटतं की हात नादी लागलाय आपल्या, पण याला तपासून तर पाहू. आपण तपासतो का नाही? आपण शाळा शिकली, आपले पेपर तपासले, कॉलेज शिकलो, कॉलेजमध्ये पेपर तपासले, परीक्षा दिल्या. आपण माणसं तपासतो. आपल्या समाजातली, एखाद्या संस्थेतले कार्यकर्ते आपण त्यांना जोखत असतो. घरातल्या माणसांची, आप्तस्वकीयांची आपण परीक्षा बघत असतो. माझ्या अडचणीच्या काळात तो धावून आला का, त्यांनी मला फोन केला का, काय उपयोग आहे, नाही तर त्याच्या एरवी फोन करण्याला, माझ्याकडे येऊन राहा म्हणण्याला. खरंय ना हे जर मानवाला जमतं किंवा मानवाला जर असं वाटतं तर भगवंताला का नाही वाटणार? म्हणून भगवंत काय करतो, अशा माणसाला एक 2-4 तुकडे टाकून देतो. त्याला सिद्धी असं म्हणतात. लोकांनी श्रोत्यांच्या रूपामध्ये बसणं किंवा लोक संघटनामधून लोकांनी त्याच्या पाठीमागं येणं, त्याचं नेतृत्व मान्य करणं, ही सुद्धा एक सिद्धी आहे. मग त्याचा अहंकार त्याच्या डोक्यात चढतो का? त्याचा जर अहंकार त्याच्या डोक्यात चढला तर भगवंत म्हणतो याला तिकडेच ठेवा, माझ्याजवळ नको. याला करू दे तिकडेच, तेच काम करू दे. यांनी माझं तर निमित्त केलंय. माझ्या ग्रंथांची, माझ्या संतांची, सज्जनांची हा जो उदाहरणं देतोय, संदर्भ देतोय, हा तर याचं इम्प्रेशन पाडण्यासाठी देतोय. कारण याच्या जीवनामध्ये तरी त्यांच्या वागण्यातलं ते आचरण काही दिसत नाहीये. जैसा निरूपण समयो तैसाची मनही करी वायो. जो विषय चालू आहे कथेतला, त्या कथेशी श्रोत्यांना समरस करून घेण्याची कला या प्रवचनकाराकडे आहे. पुढे समर्थ म्हणतात, पण असं असलं तरी, जसं वरच्या ओळी सांगितलंय की अद्वैत निरूपणी अगाध वक्ता, निरूपण करायला त्याच्यासारखा वक्ता नाहीये. परिविषयी लोलंगता, बरोबर त्याच्या विरुद्ध लक्षण समर्थ सांगतात. विषयाला लाचावलेला आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतात की जैसा निरूपण समयो तैसेची मन ही करी वायो. श्रोत्यांना तो एका वेगळ्या आपल्या वाणीतून तो भारून टाकतो. श्रोते तन्मय होऊन ऐकतात. कृतबुद्धीचा जयो झालाच नाही. यामध्ये 2 गोष्टी आहेत. कृतबुद्धीचा जयो झालाच नाही, 2 अर्थ आहेत. एक, केलेल्या कृत्यांचा पश्चाताप त्याला झालाच नाही, तो फक्त पोपटपंची करतो आहे. दुसरा अर्थ आहे, आत्मस्वरूपाचा निश्चय त्याच्या कृतीतून दिसत नाही, बोलतो वेगळा. विषयाची मांडणी सुरेख. लोक तास ऐकत बसतात, पैसे देतात, तिकीट काढून ऐकायला येतात. पण समर्थ म्हणतात कृतबुद्धीचा जय झालाची नाही. याचे 2 अर्थ आहेत. एक, आपण जी काही दुष्कर्म कालपर्यंत केलेली आहेत त्याचा पश्चाताप किंवा अनुताप त्याला झालेला नाहीये. पोपटपंची करण्यात पुढे. नंबर 1, या कृतबुद्धीचा जय झालाची नाही याचा अर्थ दुसरा असा आहे, तो जे काही बोलतो आहे तो त्याच्या आचरणात दिसत नाही. निरूपणे सामर्थ्य सिद्धी
श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे श्रीराम. आता इथे श्रोत्यांची अपेक्षा आहे. श्रोत्यांची मानसिकता काय आहे? निरूपणी सामर्थ्य सिद्धी, श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. निरूपण करत असताना पूर्वीच्या संतांना किती सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या, त्यांच्यामध्ये किती धारिष्ट होतं, भगवंतावरचा विश्वास किती आढळ होता, किती निष्ठा होती, किती सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. पण आत्ता जो काही माणूस निरूपण करतो आहे, आत्ता जो काही संत म्हणून या ठिकाणी बसलेला आहे, ज्याला आपण सद्गुरू मानलेला आहे, त्याच्यामध्ये तर काही असं दिसत नाही. श्रोत्यांच्या मनात दंडळू लागे म्हणजे शंका निर्माण झाली. खरोखर हा माणूस अधिकार प्राप्त आहे का? याला ज्ञान झालेलं आहे का? अशी शंका श्रोत्यांच्या मनामध्ये येते. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त, तयासी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्य ही अद्भुत, सिद्धीचे न योगे श्रीराम. श्रोते म्हणतायत, श्रोत्यांना अशी अपेक्षा आहे की मागोमाग जी आपण प्रवचन ऐकली, जे संत या ठिकाणी येत होते, या व्यासपीठावरून बोलत होते, आपण त्यांच्याकडे जात होतो प्रवचन ऐकल्यानंतर, मग आपण त्यांच्याकडे आपली प्रापंचिक गाराणी मांडत होतो, मग ते आपल्याला काहीतरी ताडातोडा देत होते आणि त्यातून आपला फायदा होत होता. श्रोत्यांची ही अपेक्षा आहे. सद्गुरूंच्या चमत्काराने आमचे भौतिक प्रश्न, आमचे प्रापंचिक प्रश्न सुटले पाहिजेत, अशी अपेक्षा श्रोत्यांची आहे. आणि ती जर त्या प्रवचनकाराकडनं पूर्ण होत नसेल तर त्यांच्या मनामध्ये त्या सद्गुरूबद्दल काही आदर राहत नाही. म्हणजे आदर ठेवण्यासाठी सद्गुरूंनी असे चमत्कार करावेत अशी अपेक्षा नाहीये समर्थांची. मुळात भौतिक प्रश्न सुटले पाहिजेत, प्रापंचिक समस्या सुटल्या पाहिजेत, ही मागणी चुकीची आहे. प्रपंचामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणार आहेत. होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण. मग खरोखर आम्ही पात्र आहोत का त्या सत्वगुणाला? आमच्या प्रपंचामध्ये, आमच्या नशिबामध्ये, आमच्या जीवनामध्ये जे काही आघात होतात त्याला आम्ही ॲक्सेप्ट करतो का, मान्य करतो का? का असं घडलं म्हणून भगवंतावर आम्ही चिडाचिड करतो? हे तपासून पाहिलं पाहिजे. श्रोत्यांच्या मनात शंका आहे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त, याच व्यासपीठावरून 10 वर्षाखाली 15 वर्षाखाली जे लोक बोलले, ज्यांनी विषय मांडले, तयासी सादृश्य भगवंत, ते विरक्त होते, ते भक्त होते, भगवंताच्या अत्यंत समीप असे होते. आणि सामर्थ्यही अद्भुत, सिद्धीचे योगे, त्यांना सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या, त्यांच्यात अचाट सामर्थ्य होतं. आता प्रवचन करायला काय वाटतंय? ऐसे तयांचे सामर्थ्य, अमुचे ज्ञानची नुसदे व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ, अंतरी वसे श्रीराम. त्याला असं वाटतं की ती जी काही मंडळी होऊन गेली मागे, त्यांच्यासारखं सामर्थ्य तर माझ्याकडे नाहीये. आमची काय फक्त पोपटपंची आहे. आमचे ज्ञानाची नुसते व्यर्थ. आमच्या ज्ञानाला काय किंमत आहे? आम्हाला सिद्धी नाहीयेत. निशेष दुराशा तुटे, तरीच भगवंत भेटे, दुराशा धरिती ते ओखटे, शब्द ज्ञाते कामिक श्रीराम. समर्थ म्हणतायत निशेष दुराशा तुटे.
आपण पाहिलं दुराशा शब्दाचा अर्थ एक जे मिळणार नाही, ज्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे, त्याची इच्छा धरणं ही दुराशा आहे. आणि भगवंतापासून आपल्याला दूर नेणारी जी आपली इच्छा आहे ती दुराशा आहे. दुराशाचे दोन अर्थ आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात निशेष दुराशा तुटे. निशेष म्हणजे मुळापासून काहीही शेष राहिलं नाही पाहिजे. निशेष. देव आणि देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे अभिप्राव. आम्हाला देव पाहिजे का देवाचं कर्तृत्व पाहिजे? मुलाचं लग्न होऊ दे, मुलीला मुलगा होऊ दे, प्रमोशन होऊ दे, घर बांधून होऊ दे, हे सगळं देवाचं कर्तृत्व आहे. आम्हाला देवाचं कर्तृत्व पाहिजे का देव पाहिजे? कळला पाहिजे अभिप्राव. समर्थ 200 समासी दासबोधामध्ये सांगतात. हे समजलं पाहिजे ना, नक्की आम्हाला काय पाहिजे? भगवंत पाहिजे का भगवंताचं कर्तृत्व पाहिजे? आम्ही सगळे कर्तृत्वात रममाण होतो. आम्हाला भगवंताची ओढ नाहीये, भगवंताची तळमळ नाहीये. आम्हाला त्यांनी केलेली कृपा त्याच्यातच आम्ही मशगूल आहेत. समर्थ म्हणतात निशेष दुराशा तुटे. ही जी दुराशा आहे, जे मिळणार नाही त्याची अपेक्षा ठेवणं दुराशा. भगवंतापासून दूर नेणारी आशा म्हणजे दुराशा. याच्या मुळापासून नाश झाला पाहिजे. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, नाही तर भेटणारच नाही. तो म्हणतो मी असे 2-4 तुकडे टाकतो, त्याच्यातच तू मशगूल होऊन बसला, तुला माझ्याकडे यायचंच नाहीये. दुराशा धरिती ते ओखटे, वाया गेलं सगळं आयुष्य. शब्द ज्ञाते कामिक, ते कसे आहेत? केवळ पोपटपंची करणारे, विषयांची आसक्ती न संपलेले कामिक आहेत. त्यांच्यातल्या वासना संपलेल्या नाही आहेत, कामना संपलेल्या नाही आहेत, त्यांचं हवेपणच संपलेलं नाही आहे. पुढे समर्थ म्हणतात बहुत ज्ञाती नागवली, कामनेने वेडी केली, कामना इच्छिताच मेली, बापुडी मूर्खे श्रीराम. बहुत ज्ञाती नागवली. जे ज्ञानी लोक आहेत ते सुद्धा भरंगळले. साधना का पथ कठिन है, शपथ लेना तो सरल है, पर निभाना ही कठिन है. इंद्राचं पद मिळेल, तपस्या के सहारे. इंद्र का पद मिलना तो सहज है. पद मिळाल्यानंतर अहंकार जाणं हे अवघड आहे. साधना का पथ कठिन है. बहुत ज्ञाती नागवली. अनेक ज्ञानी लोक नागवे झाले, त्यांची इज्जत गेली, भरंगळले, ते खाली घसरून पडले. का? कामनेने वेडी केली. त्यांना हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. अहो, बेटच्या बेट खरेदी करून तिथं आपलं साम्राज्य वसवलेलं आहे लोकांनी. मला आत्ता नुकतंच समजलं की कुठले तरी एक बाबाजी आहेत आणि त्यांनी कुठल्या तरी देशातलं एक बेट विकत घेतलंय. करन्सी त्यांनी तयार केलेली आहे त्या बेटापुरती. काय कमाल आहे. आपलं साम्राज्य निर्माण केलंय. आणि आमचे एक आपटे काका आहेत, आमचे पेठे काका आहेत साताऱ्याजवळ. संत नगरी वसवली आहे, संत नगरी.
20-25 कुटुंब राहू शकतील अशी घरं बांधलेली आहेत. आपण एकदा जायला पाहिजे तिथं. 6 महिन्याच्या बाळापासून 70-80 वर्षाच्या माणसापर्यंत एकच किचन आहे. साताऱ्याजवळून किती लांब आहे? एक 10 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. संत नगरी. 1000 लोक बसू शकतील असा हॉल आहे. सगळ्या संतांची माहिती आहे त्या हॉलमध्ये. तुम्ही कुठला जप करावा बंधन नाही. आपण कुठली उपासना पद्धत अवलंबावी बंधन नाही. आपण कुठल्या संप्रदायाचे आहात काही बंधन नाही. पंचवीस 30 कुटुंब राहत आहेत तिथं. ती घरं बांधलेली आहेत. त्या घरामध्ये फक्त राहायचं आहे, तिथं काही शिजवायचं नाही. आणि सगळा खर्च मिळून करायचा सगळ्यांनी. किती सात्विक वातावरण आहे. आणि एक ते वातावरण आहे की जे बेड खरेदी करतात, आपलं साम्राज्य वसवतात, आपली स्वतःची करन्सी चालवतात आणि शिष्य संप्रदाय वाढावा म्हणून नको हवे नको नको त्या लकबी करतात. बहुत ज्ञाती नागवली कामनेने वेडी केली. समर्थ म्हणतात, अनेक शब्दज्ञानी प्रवचनकार इच्छेच्या आहारी जातात, स्वतःचीच फसवणूक करून घेतात. ज्या क्षणी मनात इच्छा निर्माण होते त्या क्षणी अशा मूर्ख गुरूंचा विनाश अटळ असतो. कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे. म्हणून एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जे काम आपण करू ते सकाम असता कामा नये. भगवंताचं दर्शन घ्यायचंय, डोकं टेकवायचं, अनन्य शरणागत व्हायचं आणि बाजूला निघायचं. काही मागायचं नाही. अहो, जो परमपिता परमेश्वर आहे, ज्यांनी ह्या सगळ्या सृष्टीचं निर्माण केलं, सृष्टीचं सृजनत्व केलं, त्याला तुमच्या अंतःकरणात किंवा तुमची काय गरज आहे हे समजणार नाही का? त्याला मागावं लागतं का? आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुता काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे. म्हणून देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील तैसे मानावे. आपलं आपण फार डोकं लावू नये. त्याला सगळं माहिती आहे. समर्थ म्हणतात, बहुत ज्ञाती नागवली कामनेने वेडी केली. कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे. सकाम कर्माची आवड मनात निर्माण ज्या क्षणी होईल त्या क्षणी मृत्यू अटळ आहे. देहाचा मृत्यू. म्हणून कुठलंही कर्म हे सकाम असता कामा नये. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, त्या गुरुबद्दल ते लिहित आहेत. गुरु शब्दज्ञान काबाडी, शिष्य विषयांचा बराडी. काय जोडी आहे? गुरु शब्दज्ञान काबाडी, शिष्य विषयांचा बराडी. हातो मांडीला विनोद, क्रियेवीण शब्दबोध. दोघांच्याही आचरणामध्ये ते ज्ञान दिसत नाही. गुरु कसा आहे? नुसती पोपटपंची करतो, शब्दच्छल करतो. अनेक ग्रंथांचं वाचन आहे, पठण आहे, मुखपाठ मुखोद्गत आहे सगळं. व्यासपीठावर बसला की 1-2 तास हलत नाही. मंत्रमुग्ध करतो सगळ्यांना. आणि त्याचा जो शिष्य आहे तो विषयांचा बराडी. त्याच्या अंतःकरणातून विषयांची आसक्ती संपलीच नाही. विषय लोलुपत्व संपलंच नाही. हा तो मांडीला विनोद. पारमार्थिक क्षेत्रामध्ये हा तो मोठा विनोद आहे. समर्थ सांगतात, हा तो मांडीला विनोद, क्रियेवीण शब्दबोध. नुसता पोपटपंची, नुसती शब्दांचा छल करायचा, शब्दांचा खल करायचा. आचरणात तर काहीच दिसत नाही. गुरु आस धरुनी बोले, शिष्य वर पंगाने डोले.
गुरुला काहीतरी अपेक्षा आहे, म्हणून गुरु काय करतायत, अपेक्षा ठेवून शिष्याला सांगतायत असं करा तसं करा, हे आणून द्या ते आणून द्या, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. शिष्य वरपंगाने डोले, काही देता आनंदावे, रीते येता कुसुमसावे. याला जे पाहिजे ते जर त्यांनी आणून दिलं तर वा वा शाबास, त्याचं कौतुक करावं. आणि समजा तो जर रिकाम्या हाताने आला तर कुसुमसावे, चिडचिड करावी. मी आपल्याला मागे सांगितला एक अनुभव. आमच्या कॉलनीमध्ये एक गुरुजी आले होते, एका गादीवर आहेत ते, ज्यांच्या घरी त्यांची पाद्यपूजा वगैरे होती, ते माझे मित्र ते म्हणाले या दर्शनाला. त्यांनी सगळ्यांना गल्लीमध्ये सांगितलं चला जाऊया. मी पाहत होतो ज्या लोकांनी पैसे ठेवले, 100 रुपये 200 रुपये 300 रुपये काय ठेवले असतील, त्यांना आशीर्वाद डोक्यावर हात ठेवून, एक मोठं फळ, एखादं वस्त्र. मी म्हणलं आपण पैसे कशाला ठेवा. दासबोधातील वाग्यज्ञ आणि समर्थ कृतार्थ अशी 2 पुस्तकं मी घेऊन गेलो. नमस्कार करताना मी सांगितलं समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करतो आहे 20-22 वर्षापासून. त्यांना त्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. त्यांच्या शिष्यांनी, ते बाजूला बसलेली मंडळी होती, त्यांनी ती पुस्तकं घेऊन ठेवली. त्यांनी माझ्या हातावर साखर घातली. असं आहे, गुरु आस धरुनी बोले, शिष्य वरपंगाने डोले, काही देता आनंदावे, रीते येता कुसुमसावे. चिडचिड करावी रिकाम्या हाताने आल्यामुळे. गुरु रागे फिरवी डोळे, रागारागाने डोळे फिरवतो. शिष्य त्यावरी चवताळे. शिष्य म्हणतो सारखं सारखं काय आणून द्यायचे तुम्हाला, तुम्हालाही आता त्याची लालूच लागलेली दिसतीये. शिष्य विषयी बापुडे, गुरु आस करी वेडे. आशा सुटेना दोघांची, तारांबळी परमार्थाची. दोघांच्याही अपेक्षा सुटलेल्या नाहीयेत, दोघांचंही हवे पण संपलेलं नाहीये. अजून त्यांच्या इच्छा संपलेल्या नाहीयेत, भोग संपलेले नाहीयेत. आशा सुटेना दोघांची, तारांबळी परमार्थाची. रामी रामदास म्हणे, इतुके लोभाचे करणे. निस्पृहता ही त्या व्यक्तिमत्वाची अत्यंत व्यवच्छेदक लक्षण पाहिजे. निस्पृहता. समर्थ नव्या दासबोधामध्ये म्हणतात, लोक अनेक वस्तू देतात, परंतु याला कशातच इंटरेस्ट नाही. पुढे समर्थ म्हणतात, निशेष कामना रहित, ऐसा तो विरुळा संत. अवघ्या वेगळे मत, अक्षय ज्याचे श्रीराम. जो सद्गुरू आहे, जो खरा सद्गुरू आहे, जो ज्ञानी आहे, जो निस्पृह आहे, तो कसा आहे, निशेष कामना रहित. कुठली कामना त्याच्या मनात नाहीये, कुठली वासना त्याच्या मनात नाहीये. सगळ्या वासनांची बीज त्यांनी भाजून टाकलेली आहेत. ऐसा तो विरुळा संत. तो अत्यंत विरुळ आहे. सगळ्यांना अपेक्षा काय आहे, आपला मठ असला पाहिजे, आपला आश्रम असला पाहिजे, आश्रमात अनेक शिष्य असले पाहिजेत, आश्रमाला जागा असली पाहिजे, आश्रमाला धर्मशाळा असली पाहिजे. मग सगळ्या वस्तू आल्या म्हणजे घरातल्या प्रपंचातल्या कटकटींना वैतागायचं आणि आश्रम बांधून उभी करायची, त्याच्यात कटकटी अजून जास्त. निशेष कामना रहित, ऐसा तो विरुळा संत. अवघ्या वेगळे मत, अक्षय ज्याचे. सगळ्यांपेक्षा वेगळं मत आहे त्याचं. कोणतं मत आहे? मानवाच्या अक्षय सुखाचा विचार त्याच्या अंतःकरणात 24 तास आहे.
तो ज्ञानी आहे, त्याला भगवंतानी सगुण स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. त्याला कशाची अपेक्षा नाहीये. पण समाजाच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती, सामान्य माणसांच्या प्रती त्याच्या अंतःकरणामध्ये अत्यंतिक मार्दव भाव आहे. कैसे जगतील हे लोक, कैसे राहतील हे लोक. समर्थांना वाटलं ना, रामाचं दर्शन तर 8व्या वर्षी झालेलं आहे, काय गरज आहे. पण त्यांचं अंतःकरण तुटत होतं. आसमानी सुलतानी अत्याचारांच्या खाली रगडली जाणारी इथली सामान्य जनता, त्याबद्दल समर्थांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळा नाद उठत होता. समर्थ म्हणतात, अवघ्या वेगळे मत अक्षय ज्याचे. त्याचं एकच मत आहे की जे कधी क्षय पावत नाही, ते कधी बदलत नाही, ते कधी कमी होत नाही. आणि अक्षय शब्दाचा दुसरा अर्थ आहे समस्त मानवाच्या जीवनाच्या सुखाचा अक्षय विचार. हा विचार त्या सद्गुरूच्या अंतःकरणात असतो. तो माणूस असतो कसा. समर्थ म्हणतात, जो जनामध्ये वागे, परिजना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू श्रीराम. खरा सद्गुरू कोण आहे. ज्याची कामना कुठली राहिलेली नाहीये, जो अत्यंतिक निस्पृह आहे, जो ज्ञानी असूनही विनम्र आहे आणि सामान्य माणसाच्या प्रती त्याच्या अंतःकरणामध्ये आपलेपणाचा भाव आहे. सामान्य माणसाबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये अत्यंतिक प्रेम आहे, जिव्हाळा आहे, वात्सल्य भाव आहे. जो जनामध्ये वागे तो दिसणार नाही वेगळा. असा माणूस काय उडा फिरतो का. शर्ट अंगात घालायच्या ऐवजी पायात घालतो का. तो सामान्य माणसाप्रमाणे दिसतो. तुम्ही पहा ना, तुकाराम महाराज काही वेगळे होते का. माऊली काही वेगळी होती का. शिवाजी महाराज काही वेगळे होते का. एकनाथ महाराज काही वेगळे होते का. नामदेव महाराज काही वेगळे होते का. त्यांचे बाह्य उपचार कसे होते. सामान्य माणसासारखे होते. जो जनामध्ये वागे, लोकांमध्ये लोकांच्या चालीरीतीप्रमाणे तो वागतो, तो वेगळा काहीच दिसत नाही, लक्षातही येत नाही याचं वेगळेपण. परी जना वेगळी गोष्टी सांगे. लोक सगळे म्हणत असतील, एक गोष्ट सांगत असतील, पण हा म्हणतो हे नाही, हे चुकीचं आहे. परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाचं ज्ञान 24 तास तेवत असतं. आत्मस्वरूपाचं ज्ञान. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ती संयमी. असे मुनी जे असतात, असे जे ऋषी असतात, असे जे ज्ञानी लोक असतात, ते सगळे लोक जेव्हा झोपलेले असतात तेव्हा ते जागे असतात. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. आणि जेव्हा ते सगळे झोपलेले असतात तेव्हा हा साधू जो आहे तर तो जागा असतो. जागा असतो म्हणजे काय, डोळ्यांनी जागा असतो का. त्याचं चिंतन चालू असतं. आलेलं संकट कसं निघून जाईल. सगळ्या जगावर एक मोठं संकट कोरोनाचं आलेलं आहे. परवा आदरणीय श्रीरामजी रोडेंशी बोलत होतो. त्यांनी त्यांची कथा ऐकवली. ते म्हणाले, माझ्या नात्यामध्ये, परिचितांमध्ये 32 लोक कोरोनाने आजारी आहेत. 32 लोक. त्यातले 4-5 लोक तर गेले म्हणाले. 27 वर्षाची त्यांची नातेवाईक आहे. 27 वर्षाची मुलगी प्रेग्नंट होती.
कोरोनाने तिचा बळी घेतला. काल आपण पाहिलं समर्थवती सुनील दादा चिंचोळकरांची लेखनिक, त्यांची अनुग्रहीत, त्यांची मानसकन्या, त्यांची ड्रायव्हर गाडीची, त्यांचं पुस्तक विक्री केंद्र चालवणारी केंद्र चालक, अनेक आयामांनी समृद्ध असलेली सौ हर्षदा जोशी काल गेल्या. रात्री खूप उशिरा सगळे सोपस्कार झाले. माझ्या परिचयाच्या एक प्रणिता वायराळ म्हणून आहेत, त्या मुंबईला असतात, आमच्या ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या आहेत. 4 दिवस आई कोविड सेंटरला होती मुलुंडला. 4 दिवस. दोन दिवसाखाली त्या मला म्हणाल्या की उद्या बहुतेक डिस्चार्ज मिळेल. बघा काय आपल्या हातात काही नाही आहे. ती सगळी 250 बेडचं एक वॉर्ड आहे, अशी 5 वॉर्ड्स आहेत तिथं. $1250 बेडचं हॉस्पिटल आहे ते कोविड सेंटर. 1250. तिथं ऍडमिट केलं. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. हळूहळू रेमडेसिवीर द्यावं लागलं. वय 70-72 आहे, फार वय अशातला भाग नाही. मला 2 दिवसाखाली त्या म्हणाल्या की बहुतेक उद्या डिस्चार्ज होईल. रात्री एकदम बीपी शूट झाला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. डॉक्टर म्हणाले रेमडेसिवीरमुळे किंवा कोरोनामुळे असं होऊ शकतं. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर म्हणाले आयसीयूला शिफ्ट केलं पाहिजे. त्यांच्याकडे आयसीयू नव्हता. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्या गेल्या, रिक्वेस्ट केली, कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंट घेत नाहीत, तिथं नॉन कोविड पेशंट आहेत. पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली, काहीतरी सेक्शन असेल वेगळा. त्यांनी पत्र दिलं की आमच्याकडे एक बेड आहे यांच्यासाठी. तिथून त्यांनी शिफ्ट केलं. आणि काल रात्री 8:45 वाजता मला निरोप आला, आई राहिली नाही. 24 तास सुद्धा झाले नाहीत. आज सकाळी आमचे चुलत चुलते गेले. पंढरपूरला राहत होते. पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि आरतीसाठी म्हणून काडी लावायला गेले आणि तिथंच कोसळले. किती झटके घ्यायचे, किती मानसिक आघात घ्यायचे. रोडेजी मला म्हणाले टिळकांचा मुलगा गेला, लोकमान्य टिळकांचा मुलगा गेला. ते त्यांच्या प्रेसमध्ये बसून आहेत. लोकांना वाटलं जाऊन भेटावं, त्यांना दुःख झालं असेल, त्यांना सांत्वन करावं. काही मंडळी त्यांच्याकडे गेली, त्यांचं काम चालू होतं. ते म्हणाले अहो तुमचा मुलगा गेला मोठा करता धरता. ते म्हणाले हो काय करणार आता. ते म्हणाले पण तुम्ही तर तुमच्या कामाला लागलात. लोकमान्य टिळकांनी दिलेलं उत्तर, ते वाक्य आपल्या अंतःकरणात ठसवलं पाहिजे आपण. ते म्हणाले गावची होळी पेटली आहे, आपलं कर्तव्य आहे, आपल्या घरातली एक गौरी त्या होळीमध्ये नेऊन टाकली पाहिजे. आपण अशी नाही दिली तर भगवंत त्याची व्यवस्था करतो. सगळ्या विश्वावर अत्यंतिक संकट आलंय. त्यातल्या त्यात ही जी दुसरी लाट आहे, त्या लाटेने सगळेच्या सगळे होरपळून निघतायत. एकही दिवस या महिन्यातला गेला नाही की ज्या दिवशी दुःखद घटना मी ऐकली नाही. नुसती ऐकली नाही तर ते सगळं आम्ही अनुभवलं. एक 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 करत 2 दिवसामध्ये 48 तासात आमचं सगळं कुटुंब, आमचं सगळं घर झाकळून निघालं. माझ्या समोर समर्थांचं वाङ्मय होतं.
समर्थ 4 समाज समर्थांनी मृत्यूवर लिहिलेले आहेत. आणि जर एवढ्यावरही जर आम्हाला आमचं वाईट वाटत असेल, दुःख वाटत असेल, त्या दुःखातून आम्ही जर बाहेर येत नसू, तर मला वाटतं हा दोष समर्थांना लागेल. तो दोष त्यांना लागू नये म्हणून आपण समर्थांच्या वाङ्मयातून बोध घेतला पाहिजे. आपलं आचरण, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं हे सगळं समर्थांना कसं अभिप्रेत असेल तसं आपण वागलं पाहिजे. ते बळ या वैश्विक संकटामध्ये आपल्या सगळ्यांना मिळावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.